नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील स्वागत करत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला टायटल बघून कळालंच असेल की व्हिडिओ कशाचा आहे। आता आम्ही आल्यात लोणावळ्याला आणि आम्ही चालल्यात एकविराईच्या पालखीला। खरं तर आम्ही काल रात्रीच आल्यात। आम्ही सध्या कल्याण भोईवाडा ह्यांच्या पालखीच्या सोबत आहेत। तर तुम्ही सुद्धा ह्या पालखीचा पूर्ण आनंद घ्या आणि बघा किती धमाल येते ते पालखीला। आणि हे बघा, या 80 लोक गाडीत बसल्यात। प्रांजलीचा डोळा सुजलाय, त्याच्यामुळे तिने गॉगल घातला। आता तो दाखवू शकत नाही, एका डोळ्याने हनुमान झाले ती। आणि आता आम्ही सध्या थांबल्यात मुंबई पुण्या रोडला। वरती हा जो दिसतोय तो एक्सप्रेस वे आहे आणि हा जो सिटीमधून जातो तो हायवे आहे। आता सध्या आम्ही नाश्त्यासाठी थांबल्यात। चला तर बघूया की आपल्याकडे आता नाश्त्यासाठी काय काय आहे ते। रस्सा बडाव घ्या। नाश्त्याला आपल्याकडे आहे मिसळ, रस्सा वाढवलेली मामी। काय सांगतात? पाणी टाकलंय, थांबा सध्या मिक्स करायला घेतलंय। बेसल युक्त मिसळ आहे आपल्याकडे। आणि तिकडे झणझणीत मिसळ, तिकडे कोल्हापूरची आहे मिसळ, चांगली आहे कोल्हापूरची मिसळ। आणि तिकडे दुसऱ्या मामी कापायला बसल्यात लिंबू। मामी, लिंबू कुठून आणलेत? फिरवलेले का? लालवाले आहेत का? थांबाय, ही मावशी काय करते? बाबा बाबा खरंच पाणी टाकला। बाबा बाबा रस्सा वाढवले। हे बाई, मावशी नुसतीच घाटा मारायला आले, केला तर काय नाही। भूक मारून मारून तिखट केली ती। बॅगेमध्ये काय बाबा? मावशीनी सोन्याची बॅग आणलेली आहे। बसले आहेत नाश्ता करायला। पोरांनो, काय झालं रे? काय झालं? मिसळ खपली आहे, नुसते पाव आहेत। आता आपण मिसळ दुसरी आणायला लावली। आपण कडवाला खाणार आहे का? आणि तू काय खाणार आहे? कडक पाव आणि पॅली पाव। कडक पाव आणि पॅली पाहिजे। संदीप मामा फुल बसलेत तावामध्ये एकदम। मामा, कशी झाली मिसळ? झकास झाले। सध्या खाण्यात बिझी आहेत सगळेजण। जीतो मोबाईल घे। चैत्र नवरात्री उत्सवामध्ये सप्तमीच्या दिवशी एकविराईचा उत्सव असतो। त्याच्यामुळे शेकडो पालख्या एकविरा कारला येथे येत असतात। आणि तुम्ही बघू शकता की इथे सुद्धा आपल्याला अशीच एक पालखी दिसते। ती खूप सुंदर अशी सजवली आहे। एका शिवखलीमध्ये आपल्याला बाल कोळी नाकवा दिसतोय। अजून एक पालखी आहे ज्याच्यावर आपल्याला केदारनाथचं मंदिर दिसतंय। केदारनाथच्या मंदिराची प्रतिकृती दिसते। आणि खाली आपल्याला एकविराईचं मुखवटा आणि पादुका सुद्धा आहेत त्या पालखीमध्ये।
मित्रांनो, आम्ही पहिला आलेले आहेत तर काळभैरवाच्या दर्शनाला. काळभैरव म्हणजेच आम्ही त्याला भैरीदेव असं सुद्धाही म्हणतो. आणि भैरीदेव म्हणजेच एकविराईचा भाऊ, आणि हे एकविराईचं माहेरघर असं सांगितलं जातं. आणि त्याच माहेरघरची पालखी ही एक दिवस अगोदर असते. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इथे पालखी सजवायला घेतलेली आहे. आणि आता आम्ही दिवसा आलेले आहेत, म्हणजे दुपारी आलेले आहेत. संध्याकाळी इथे फुल धमाल असणार आहे. आणि संध्याकाळी सुद्धा मी येणार आहे, आणि ते सुद्धा दृश्य मी तुम्हाला दाखवेल की किती धमाल येते ते. मित्रांनो, आता भैरीदेवाच्या इथलं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आलेले आहेत जिथे पालखीवाले थांबतात तिथे. पोरं अजून यायची आहेत, सगळ्यांच्या बॅगा वगैरे उतरवल्यात आधीच, आणि इथे काहीतरी चालू आहे. चला तर आपण जाऊन बघूया काय चालू आहे. वॉटरमेलनची साफसफाई काय करा सगळ्यांनी, काय करायला लावलंय? स्पेशल ज्यूस बिना ग्लोव्ज घातलेल्या मामी बिया काढतात आहे, त्याच्यामुळे हाताची चव ज्यूसला येणार आहे. मित्रांनो, आता आम्ही भैरीदेवाच्या इथे आलेले आहेत, आणि आता इथे कल्याण कोळीवाड्याची जी मानाची पालखी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळेल. आणि भैरीदेवाच्या इथली पालखी आता त्यांची थोड्याच वेळात निघणार आहे, आणि मी तुम्हाला दाखवतो की काय धमाल होते ती. काउंटिंग सुरू करतो. 3, 2, 1.
आपले मित्र ओमकार यांची आई आहे. तुम्ही खाली गेले ना पालखीला? जायचं आता. इकडे जरा खडबडीत आहे म्हणून मावशी नाचत नाही. मित्रांनो आता आम्ही कल्याण कोळीवाडीची भैरी देवाच्या इथली पालखी अजून सुरू आहे, पण आता आम्ही परत चाललोय कल्याण भोईवाडा यांच्या पालखीत, कारण की आमचे सगळे फॅमिली मेंबर्स तिथे आहेत. आणि चला आता आपण जाऊन बघूया की तिकडे काय मजा सुरू आहे. आणि आता आम्ही चाललोय 4 सीट एका गाडीवर. आम्ही गाडीचा नंबर दाखवणार नाही कारण की तुम्ही फाईन मारतील आमच्यावर, त्याच्यामुळे आम्ही गाडीचा नंबर दाखवणार नाही. प्रांजली काय कशी मजा आली? खूप मजा आली. आणि तुला मनवा? अरे एक नंबर. मनवा आमच्यात नवीन आहे आणि ह्या दोघी पण कोकणातल्या आहेत. आणि ह्यांची पालखी असते ती शिमग्याची आणि आपल्या एकविराईच्या पालखीचा विषय आहे का मनवा? अरे एक नंबर भारी. मला मजा एक आली. नंबर मजा आली आणि अजून मजा बाकी है. ये तो सिर्फ उद्या ना खरी मजा आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है और आगे पिक्चर बाकी है. व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुमच्या कमेंट सुद्धा येऊ द्या व्हिडिओ मध्ये. भैरी देवाच्या इथून आम्ही पुन्हा चालल्यात एकविराईच्या पायथ्याच्या मंदिराशी. आणि आता आपण तिकडे जाऊन बघूया की तिकडे किती धमाल येते. 4 सीट आयुष्यात पहिल्यांदा चाललोय, त्याच्यामुळे आम्ही गाडीचा नंबर तुम्हाला तर दिसणारच नाहीये. तसंही करा कारवाई. काय आलं? नहीं है इलाज दुनिया में और कोई. शांति शांति ओम शांति ओम शांति शांति यार बिना चैन कहाँ रे, यार बिना चैन से आए आ जिंदगी में आना सनम. One